आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी बीडमध्ये परळीच्या संत जगमित्र नागा मंदिरात दाखल. दर्शनासाठी भाविकांची झुंबड. पायीदंडी सुमारे 700 वारकऱ्यांचा शिस्तशीर सहभाग. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या गेणोबा रेड्याच्या स्मृती जपणारी राज्यातील एकमेव दिंडी पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या संतवाडी इथून पंढरपूरकडे रवाना. आषाढी एकादशीनिमित्त वाशिमच्या भुली इथं ग्रामस्वच्छता महिला मंडळानं पंढरपुरात काढली स्वच्छता वारी. सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश. आषाढी एकादशीनिमित्त जालन्यातल्या भोकरदन आणि जाफराबादच्या सायकल प्रेमींची सायकल वारी पंढरपूरकडे रवाना. 25 सायकलस्वार सुमारे 380 किलोमीटरचा करणार प्रवास. बीडच्या गेवराई तालुक्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह प्रशासनानं रोखला. 78% गुण मिळवलेल्या मुलीच्या मोफत शिक्षणाची जबाबदारीही प्रशासनानं घेतली. नाशिक इथं विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचं राज्यव्यापी धरणं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारकडे मागण्यांची पूर्तता करण्याची केली मागणी. जालना स्थानकावरती अनधिकृतपणे रेल्वे डब्यात शिरून सजावट करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल. तिकीट तपासणीस निलंबित. चौकशीनंतर दोषींवर कारवाईचे रेल्वे प्रशासनाचे निर्देश. आणि चंद्रपूर जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे धानपट्टा चिंतेत. आतापर्यंत केवळ 16% क्षेत्रावरच भाताची लागवड पूर्ण. दमदार पावसाची प्रतीक्षा सुरूच. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री